Kiri Remix. अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पे अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। जय शिवराय मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बिटमार्क प्रोजेक्ट आपला ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला काय अशा पद्धतीने मला इंटरफेस दिसून लागेल। तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला फोटोज ॲड करायचे आहे। तर मी फोटो ॲड केल्यानंतर हा फोटो शेवटपर्यंत घ्यायचा। घेतल्यानंतर मित्रांनो 6.25 वर यायचा आहे आणि स्प्लिटवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या फोटोवर लॉंग प्लेस करून आपल्याला रेक्टँग्युलर सेकंडवाल्याच्या खाली आपल्याला ही लेअर लिहायची आहे। दुसरे पण फोटो आपल्याला ह्या सेम लेअर खाली लिहायचे आहे, त्या रेक्टँग्युलर लेअरच्या खाली सेट करायचे आहे। एवढं करून झाल्यानंतर मित्रांनो प्लसवाल्या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला जी इमोजीवाले PNG ते आपल्याला ॲड करायचे। ॲड केल्यानंतर या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला जरा छोटी करायची आहे आणि तोरीची अशी तिरकी करायची। तिरकी केल्यानंतर तुम्हाला अशा कोपऱ्यात व्यवस्थितपणे सेट करून घ्यायचे आणि बॉर्डरवाल्या सेक्शनमध्ये जायचं आहे आणि या तिसऱ्यावाल्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि इथून कलर पांढरा घ्यायचा आहे आणि ही साईज आहे जरा अशी वाढवायची आहे। साईज वाढवल्यानंतर तुम्हाला असा काय चालू केल्यानंतर साईज वाढल्यानंतर असा काय तुम्हाला इंटरफेस दिसून येईल। तर अशी कोपऱ्यात सेट करायची आणि शेवटपर्यंत अशी खेचायची आहे। एवढं करून झाल्यानंतर तुम्हाला शेक इफेक्ट घालायचे आहेत। तर बॅकवाल्या सेक्शनमध्ये क्लिक करायचं आहे, शेक इफेक्ट प्रोजेक्ट आपल्याला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर पहिला इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करायचा आहे। कॉपी केल्यानंतर बॅकवाल्या ऑप्शनवर जायचं आहे आणि पहिला जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस दिसून लागेल। तर बॅकवाल्या सेक्शनवर यायचं आहे, पुन्हा शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि दुसरा इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी केल्यानंतर पुन्हा बॅक घ्यायचा आहे आणि बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि सेकंड फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस दिसून लागेल। तर परत बॅक घ्यायचा आहे आणि HDR इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचे। असं लॉंग प्रेस करून HDR इफेक्ट आपल्याला प्लसवाल्या ऑप्शनमध्ये जाऊन कॉपी लेअरवर क्लिक करायचे आणि बॅक घ्यायचे आहे आणि बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून आपल्याला स्टार्टिंगला पेस्ट करायचे आणि लॉक प्रेस करून आपल्याला शेवटपर्यंत खेचायचे। ऑलरेडी हे आहे त्यामुळे खेचायची आवश्यकता नाही। तर मित्रांनो, व्हिडिओ हा आपल्याला 100% झालेला आहे। तर भावांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।